जय जय वृंदावन विलासिनी आदि माये तू कुल स्वामी सनकादिकांच्या हृदय भुवनी तू भवानी राहसे. त्या सनकादिकाच्या ध्यानामध्ये राहणाऱ्या भगवंता, अशा असणाऱ्या भगवंता, तुला माझा नमस्कार असो. माया बर का. काम क्रोध आणि वारे हेची शुंभ निशुंभ दुष्ट असुर अहंकार हा महिषासुर करी संवार तयाचा. हा महिषासुराचा वध असणाऱ्या भगवंताने कालच्या आधीमध्ये केलेला आहे. हे कामात तुर झाला कामानं हे आपल्याला आणि ह्याचा वध असताना श्रीकृष्ण भगवंताने केलेला आहे. मायेचा विषय आहे बघा. ब्रह्मा विष्णू आणि रुद्र शेष वाचस्पती पुरंदर पुराण शास्त्र वेद समग्र तुझे गोंधळी नाचते. भगवंता या मायाच्या अधीन झालेली म्हणला, मायेमध्ये गुरफटलेली असे असणारे भक्त असा गोंधळ घालू शकतात. व्यास वाल्मिकादी वामदेव शुक प्रल्हाद नारद बली भीष्मादिक हेची दिवटे प्रकाशक जनाशी मार्ग दाखविते. जनाशी मार्ग दाखवितात. कुणी दाखविला? व्यासाने दाखविला, सुकाने दाखविला, वाल्मिकीने दाखविला. अशा महान भक्ताने असणारा मार्ग या जगाला चालवायचा का? कुठला मार्ग आहे? राजमार्ग दाखवला. जसं म्हणला रोज बोलवाच असते महाराजाला, अरे या मार्गाने जावं लागतं रे. कोण्या मार्गाने जावतंय? ह्या मार्गाने यावतंय, पोतीला यावतंय, देवाचं नाव घ्यावं लागतंय, असं मार्गदर्शन केलेलं आहे. ओ कैवल्य पद कनक कलतलिका आनंद सरोवर मरळिका ब्रह्मानंद पददायका निज भक्तासी सुख देशी. भगवंता तू कसा आहे तर म्हणा, या भक्ताला सुख देणाऱ्या भगवंता, भक्ताला आनंद देणाऱ्या भगवंता, या भक्ताला तुझ्या सुखामध्ये आनंद करणाऱ्या भगवंता. मोहने गोकुळ वासिनी दुष्ट दैत्य संहारिणी सावळे मुरलीधरे जगन्मोहिनी नंद सदनी खेळशी तू. भगवंता या नंदाच्या म्हणला अंगणामध्ये खेळतोच म्हणा, नंदराजेच्या घरी जातोच म्हणा, यशोवतीला आई म्हणतोच म्हणा, अशा असणाऱ्या भगवंता. संगे घेऊन गोपाळ निरंजनी घालीशी गोंधळ दैत्य हे बस्त सबळ बळी घेशी तयाशी. त्यावेळेस भगवंता ही गोपाळ असणारा आपल्या संघ घेऊन जातो, गाईचं निमित्त करतो आणि निमित्त करून असणाऱ्या भगवंता या दैत्याचा नाश करतो. भगवंता तू आंबे भीमा तिरी समपद समकर समनेत्रे वाट पाशाव रात्री निज भक्ताशी पंढरी. निज भक्ताची वाट पाहतो म्हणला. या भगवंता तू कसा आहे तर म्हणला, या भीमा तरी हुबायत असणाऱ्या कमरेवर कर ठेवलाच आणि कमरेवर कर ठेवून असणाऱ्या या भीमा तरी हुबारणाऱ्या भगवंता. 13वा अध्याय संपदा ते राम रूप धरले कृष्ण ना ते असुर असुर प्रभंजन सुते यवनी संवारी. ग्रंथकर्ते सांगतात म्हणला 13वा अध्याय संपतात हनुमंताने काय केलंय, त्या जळासुराचा म्हणला वध केला. वध करून आणि भगवंताने आपला आनंद असर सुखारा म्हणला असताना राज्य करायला चालू केलेलं आहे. कंस अत्यंत भय करुणी जे जे पाहो जाय नाही पंचभूते चराचर प्राणी कृष्ण रूप दिसती. त्यावेळेस चराचरी असणाऱ्या प्रत्येक असणाऱ्याचा कृष्ण रूप दिसू लागली आणि कृष्ण रूप देऊन असं जिकडे तिकडे बघल तसं भगवंताचं रूप दिसू लागलेलं आहे. हडपिते ती विडे करुणी कंस पाहे विडा उकलवणे त्या माझी दिशे चक्र पाणी हंक फोडणे. त्यावेळेस कंसाना जिथं तिथं बघितलं तो भगवान दिसू लागले, श्रीकृष्ण दिसू लागला. त्याला आठवा सगळी आठव्याची आठवण द्यास लागलेला आहे. मने तांबुलांत मिळवून कृष्ण मज दिधला तो आणून घेऊ पाहतोशी माझा प्राण शत्रू. त्या प्राणाचा विरोध येणार असं म्हणतो, माझा प्राण घेऊ शकतो काय म्हणला. त्या तांबुलामध्ये श्रीकृष्ण भगवान घेऊन आलेला आहे. असो इकडे गोकुळी वनाशी चालेला वनमाळी भोवती गोकुळांची मंडळी नाना वाद्य वाजविते. त्यावेळेस नानातरीचं वाद्य बसवायला चालू केलंय, नानातरीचं म्हणणं भजन करायला चालू केलं आहे. अशी आतारे गोकुळाचे लोक या भगवंताचं भजन कीर्तन पूजन चालू केलेलं आहे. लागता मुख वायूचे बळ पावे वाजते अति रसाळा घुमरी मोहरी मृदंग टाळ गाती. नानातरीचे वाद्य बाजूला गेलाय, टहाळ आहे, मृदंग आहे, नानातरीच्या मुरलीचा आवाज येऊ लागलाय. असे दोन्ही आनंद निर्माण. पूर्वी तपाचरला भोस धन्य धन्य त्याची वंश स्वाधरी रामा विलास धरुणी वाजवी सर्वदा. सर्वदा असं म्हणला सरे वाद्य वाजू लागलाय. नानातरीचा असं म्हणला वाद्य इथं वाजू लागलेलं आहे. कमळे होऊन तप मोठे भेनो आचरला बहुत वाटे तरीचा धरी धरीला वैकुंठ पिठे सदा तया. ते कमळाची पाकळी असाही म्हणला, त्या मुरलीचा स्वर
आदरी असणाऱ्या श्रीकृष्ण भगवान धरली आहे मुरली हातामध्ये आणि त्या मुरलीने वेद आहे ह्या भक्ताला सर्व भक्ताला वेद लावलेला आहे. हरीच्या गळाची वनमाळा पांधळी मकरंद आगळा सदा सर्वदा पडली गाळा द्वेष उपजला कमळेशी. त्या असणाऱ्या कमळेच्या फुलाला स्वतः मनाच्या ठिकाणी निर्माण झाला. मी भगवंताच्या गळ्यात भगवानाच्या हृदय ठिकाणी आहे. ही द्वैत असणारे मला कुणा ठिकाणी आला गर्व आला अभिमान आलाय. मायने चरणीचे राहिले इने अपाद हरी सावरले हे न चुकून कदा काळे भक्त भळे बळावली. त्यावेळेस असताना मी काय केलं तरी भगवंताच्या गळ्यामध्ये राहिले. मला किती चांगला असताना मला पाठवून मिळाला. आम्हाला भगवंता पैसे आहे कुणाला वाटतंय कमळ्याच्या पाकिळा वाटतंय म्हणला. याला सुद्धा अभिमान निर्माण झालेला आहे. हरी धरी नाना अवतार हे गळ्याशी नव्हे दूर हिचा किती करावा मत्सर झाली प्रिय कर कृष्णा ते. त्यावेळेस हिनं समजतर करावा. हिनं सुद्धा मना ठिकाणी अभिमान आला फुला ना मी भगवंताच्या गळ्यामध्ये कशी आहे असा असणारा अभिमान स्वतः निर्माण झाला आहे. हे न सुटे गाळा मग तिची स्नेह वाढवी कमळा गुण गंभीर सावळा दोघी सेविती प्रीतीने. त्यावेळेस असणारा गुण सावळा असणारा भगवान आधी प्रीतीनं माझी असणारा मला काय गळामध्ये तू असणारा मला ही करतो असा असणारा भगवंत आहे. धन्य तो हातीचा वेत्र घेऊन हिंदे राजू नेत्र धन्य देशी किस्सा चरपीचे श्रीधर शिवाहे. धन्य धन्य भगवान म्हणला सरे धन्य धन्य त्यांची माता धन्य धन्य त्यांचा पिता असा असणारा भगवान या नंदाच्या घरी राहतो. सो ऐका मथुरेचे वर्तमान कंस चिंता क्रांत रात्र दिन तो आगासुर बोले वचन म्हणे मी गिळीन शत्रू. त्यावेळेस असणारा मथुरीचा वर्तन ऐका म्हणला सरे कौस चिंताक्रांत झाला. आठवेची आठवण सारखी उरायली. आगासुर म्हणतो तुझा वैरी असताना मी आपोट गिळून टाके. गौरवीला दुराचार कारणा प्रति येता आगासुर हो म्हणे विशाळ आजगर संभवे पसर. असणारा आजगर होऊन असणारा कोण आगासुर आलेला आहे आणि त्यानं जबडा पसरून असणारा त्या आरण्यामध्ये बसलेला आहे. शतयोजन लंबाय मान पर्वत कार दिशे दूर द्वादश गावे मुख पसरून पडेला असे उरगतो. ते असणारा दुष्ट दुरात्मा काय केला त्यानं एवढा जबडा पसरला म्हणजे अख्ख गोपाळ स्वमतीत जावं असा जबडा पसरला. जय शिनग श्रृंगी तीक्ष्ण बहुत तैसे ओळीने भ्यास गोप गोपिकात प्रवेश पर्वत दरी म्हणून दरी असाही दरीच मोठी आहे म्हणा रे गोप गवळी गायी सुद्धा मला त्याच्या या ठिकाणी जाऊ लागली. मागे दुरावला श्रीधर पुढे गेली गायीची मोहर 9 लक्ष गोपाळ समग्र मुका माझी संच. भगवंत माती भागवता देव पाठी मोहरा झाला नसता तरी विघ्न दारा आपल्या दारासमोर येतात म्हणला. तसा भगवंत पाठीमागे असताना या असणाऱ्या आगासुरानं म्हणला असणारी सगळी सोंगडे गिळून टाकलेले. पूर्वे काळी अमरलीला थोर त्याहून विशाळ हा अजगर तो गोपाळा सहित मुरारा मुखी त्यांच्या प्रवेश. असणाऱ्या गोपाळा सहित गायी सहित भगवान त्याच्या मुखा ठिकाणी गेलाय म्हणला. प्रवेशले जाणून समग्र जाबारे मिळवी आगासुर आक्रमण ती गायीचे भार प्रळ थोर माने. आगासुराच्या मना मुखाच्या ठिकाणी गेलं तर गायीचे भार होऊ लागले मोठे पाठीने आक्रोश करू लागली म्हणला. कशी राक्षस असतील त्या काळातली असा असताना अवस्था या गायी गुराई झाली या हंबरू लागले गायी. घरी म्हणती नारायणा आता रक्षी आमुच्या प्राणा तो अपुरी उचलून गोवर्धना भक्त जना रक्षी. हे भगवंता धाव दे रे आमचा प्राण रक्षण कर म्हणला. गायी सुद्धा भगवंताला हाक मारू लागल्या आपल्या मधुर सुरा हाक मारू लागले. द्वादश गावे दावाग्न तू आगिल्याला न लागता क्षण ते तुझी रक्षिता पूर्ण भरवसा. अरे भगवंता गोवर्धन उचला 12 गाव इतका अभिनय केला आमचं संरक्षण केला करणाऱ्या भगवंता तूच आमचा पाठराखा आहे. हिंसका झाला पुरता मग भय काय कारण हिंडता घरी एवढ्या पैशाचा सविता काय भगवंता तर तू पाठीराखा असता मला सका असल्यावर मला भय घ्यायची काय कारण आहे का म्हणला. भगवंत जर पाठी मागे पुढे असं सांभाळते ना आल्या गाता निवारणारा भगवान आहे तिथं बेची काही गरज नाही. बोलता गोपाळ भक्त वत्सल तो तमालीनं कृपेने द्रवला दयाळा झाला विशाळ. भगवान असतं रे म्हणला कृपेने द्रवला आणि असतं रे गोपाळाची करुणावाणी ऐकून मला भगवान मोठा झाला. कसा झाला घरापेक्षा मोठा झाला आहे. द्वादशी योजने त्याचे मुख त्याहून उंच झाला म्हणा एक उभ्याच्या आजगर देखत चिरला तेव्हा गोविंदे. भगवंताने म्हणला काय केलं तर हुबात आजगर चिरून टाकला जसं म्हणला फोड शुष्क वेणू कटा कुठारे एकाची गाय वाची रे किपट फोडिता निकळे वेळ काही न लगे. तर भगवंताला वेळ कुठे लागला ना काळी वेळ नाम उच्चारत नाही दोन्ही पेक्षा पाय उधारते म्हणला. अशा आगासुराची म्हणला करणी केली. जैसा उभ्याची फाडीला घासूर सोडविले गोपाळांचे भार गगनातून पुष्प वृष्टी सुरवर वारंवार. तर या गोपाळांचे बार सोडविले गाईचे बार सोडविले मला कळप सोडवले म्हणला.
हे असताना आगासूर उभाच भगवानांची चिरला असता जाता चन्नाश गोकुळी परतला परमपुरुष नंदाने गवळ्या गव यशोदेश समाचार कळाला. हा तर भगवंताने आपल्या नित्यनेमाप्रमाणे काही आपल्या दिवस माझ्या पुढे आपल्या घेतल्या आणि गोपाळा सहित असताना घरी आलाय ही समाचार नंदाला कळला आहे. आचार्य वाटे सकाळ ते म्हणते मनुष्य कोण आहे ते समाचार कळाला कंसा ते आगासूर निमाला. हा त्या इकडे गोकुळामध्ये असताना समाचार कळला की आगासूर मारून टाकला उभा चिरला इकडे कावासाला बी समाचार वाघ कळला. पाठविला धेनकासुर महाक्रोधी दुराचार तांडवनता असुर वृषभ होऊन त्या वेळेस असताना पुन्हा कौसन असताना ते हनासूर पाठवला आणि त्या हनासूर असताना काय केलं बैलाचं रूप धारण केला गायीमध्ये मिसळलाय. जाणून गोविंद तिकडे चालला गोवृंद तांडवनंत मुकुंद नानाविध खेळ खेळ. नाना तरीचे मला खेळ खेळणार भगवान काय करी भगवान सांगणार नाही असं सांगता येणार नाही म्हणला. त्या भगवंताने नाना तरीचे खेळ गोपाळा सहित खेळतात. लागले दाट बहुत माझे धेनकासुर गरजत गोप झाले भयभीत हरिमुख तेव्हा विलोक. बैलामध्ये बैल झाला नरक्या मारला नरक्या फोडू लागला आरुळ्या देऊ लागला आणि आता रे गोप असता रे भयभीत झालेले. त्याचा उत्कर्ष अद्भुत श्रंगे उंच जेवी महापर्वत हांके निराळ गांजता मग कृष्णनाथ काय करी. हा कृष्ण भगवंताने अशी आरुळ दिल्यानंतर भगवंत काय करतात. तैसा धेनकासुर धाविना श्रीरंगी अंगी मिसळला दोन्ही श्रंगे ते वेळा सुरमाना ते धरी. हा ध्यानासूर असताना नावाचा राक्षस म्हणला असताना काय केला तरी या असताना गोपाळामध्ये मिसळून आरुळ्या देऊ लागलेला आहे. बोलतोनी भूमीवरी पाळला सवेची सरसावणी धाविनाला मग श्रीकृष्ण चरणी धरिला भोंडीला. त्या वेळेस असताना या ध्यानासूरला काय केलं भगवंताने पुन्हा पायरा धरलं आणि पुन्हा घरा आपटीलंय. हा फळीला सबळ बळी गत प्राण झाला ते वेळे दिवे सुमने वर्ष रे वृंदाकार. त्या वेळेस असणाऱ्या कृष्ण भगवंताने काय केलं ध्यानासुराचा म्हणला वध केल्यानंतर मोठ्यानं असणारे मला 33 कोटी देवांनी सुद्धा काय केलं फुलाची वृष्टी केली. अद्भुत करुणी पुरुषार्थ गोपासहित परताना वैकुंठात कंसाची काळावर तरत धेनकासुर निमा. त्यावेळी इकडे कंसाला कळलं म्हणलं असताना ध्यानासुर असताना मला मेला आणि याचा प्राण झाला असा असताना मला बातमी कळलेली आहे. राम प्रताप विकेश असुर उभा राहिला कंसा समोर म्हणे कंस गोकुळाचा संहार क्षण मात्रे. त्या वेळेस असताना ही झाला की दुसऱ्याचा नंबर लागला आणि दुसरा बी लगेच तयारीने उभारला. तुझा वैरी असताना मला चट मन मारेन असा विचार केलेला आहे. माझी या प्रतापा पुढे देव का पळती होणे बापुढे कृष्ण बळीराम केवढे मारावया. अरे कृष्ण आणि बळीराम म्हणला केवढे ते बारकी बारकी लेकरात म्हणला त्याला मारायला काय वेळ लागणार आहे का म्हणला. मी चट मन माझा प्रताप कसा आहे म्हणला. माझा प्रताप म्हणजे असताना प्रत्यक्ष उलटून पडेल माझ्या प्रतापानं म्हणला याला मारायला काय वेळ लागणार आहे. कोपता वीर केशी पळता दिन म्हणे आणि शशी ऐकता कंस मानसी परम संतोष पावन. तवा कवसाच्या अंतकडे समाधान झालं म्हणलं असतं रे. लोकांची घरं पेटवायची म्हणजे समाधान होते. पेटलं बाबा जळलं बाबा म्हणलं की समाधान माणसाला होतंय. तसं अंधेऱ्याला जसं समाधान लागत तसं कवसासुराला समाधान लागू लागलेलं आहे. मी पोपटा वीर केशी पळते देनमने आणि शशी ऐकता कंस मानसी परम संतोष. त्यावेळेस हजरा कवसा पुढे वाडाभार चालू म्हणला मला बघितलं की म्हणला ही प्रत्येक घाबरते म्हणला असा असताना म्हणला ही गोपाळ काय माझ्या पुढं. वस्त्रे भूषणे दिले तयाशे गोकुळा चालला दैत्य केशी अश्वरूप धरून वेगेशी भूष. त्यावेळेस असं ध्याना त्या दैत्याने म्हणा रूप धारण केलं धारण करून म्हणला असतं रे चौकड चाललेला आहे म्हणला असतं रे सायरा वायरा सुटला आणि असता रे म्हणला आता या कृष्णाचा म्हणा बेवत करतो. वाजवी तेव्हा सगळं धनाने उडवी मंडळ देवी विमाने सगळं पळविली होते. 33 कोटी देवांसो म्हणा आपली आपली पळवून घेऊन गेले असताना मला हे ना वृद्धी म्हणजे मला प्रत्यबी दंडन करू लागलेले. पर्वताकार सगळं बळी गोकुळा बहुतेक आवे गाली ऐसा कोणी नाही बळी तो दृष्टीने हळीत. त्यात हसला बळी कुणीच नाही म्हणला ह्यानं आवाज दिल्यानंतर मला सगळी प्रत्यबी जाणवू लागले. गोकुळी झाला हल्ल प्रळय कपाटे लोक देते सगळं म्हणते आता नुळे गोकुळ प्रळय काळ पातला. आता प्रळय
कार बातला मला आता हिथं मला काय खरं नाही राहण्याचं काही सुद्धा खरं नाही. थरथरे सकळ दरिद्री ऐसा कोण आहे क्षेत्री जो धावणी धरित हा तर म्हणला आता ह्याला धरणारा कोण आहे असा विचार सगळ्याला पडलेला आहे. एक हात झाली गोकुळी ऐशे देखोनी वनमाळे अभय तिथले ते वेळ मध्ये चिंता करू नका. तेव्हा श्रीकृष्ण भगवान सांगितलं गे बसा थिर राहा आता तुम्ही चिंता करायची काय गरज. बोलून राजीव नयन मातंगावरी दहावी पंचानन की ओरगावरी विष्णुवाना सावरून तुझे पाळ. हा तर म्हणलं भगवान कसा आहे सिंहासारखा एक चढ पण असणारा कोल्यावर धावा तसा श्रीकृष्ण भगवान ताबडतोड उठलेला आहे. राक्षसावर निळावर भोस होत दहावी जैसा अकस्मात त्याची प्रकारे दिननाथ केशयावर दाविनला. हा त्या वेळेस असताना म्हणला तत्काळ श्रीकृष्ण भगवंताने काय केलं या राक्षसावर धाव घेतलेली आहे. केशीने देखील श्याम सुंदर कोमलांगन पकवंच नेत्र मनी हाची मुख्य शत्रू साचार दैत्य संसार केला. हा असताना म्हणला या दुष्टाचा वध करण्याकरता ही असताना म्हणला श्रीकृष्ण भगवान धावत आलेले. कृष्णे धावणी ते वेळा अकस्मात चरणी धरियाला गोंडणी विरकावीला येरू सरसावला सेवी. त्या भगवंताने काय केलं म्हणला पायाला धरला गरगर फिरविला आजूक पुन्हा अजूक श्रीकृष्ण भगवंतावर चाल करून आलेला आहे. मुख पसरले हरिस म्हणे घेऊन सगळे चरणी धरून ते वेळेपुरती कृष्ण टाकेला. त्यावेळेस असताना भगवंताला म्हणतो कृष्णा तुला आपली घेऊन टाकीन तेव्हा भगवंताने काय धरलं पाय पुन्हा फेकून दिलेला आहे. पर्वताकार सबळ घोडा क्रोधे कडकडा खाय दाड अद्भुत हरीचा पावाडा तेजस नेत्री होते. त्यावेळेस भगवंताचा पावडा कसा आहे तर म्हणला 33 कोटी देवाचा संन्यासी तापसी सुद्धा मला भगवंताचाच पावडा घाता. मागुनी सरसावरी दहावीला हरिणे रघुणी मुंगा पिळेला सर्व हस्ते वेळा मुठी घातला. धरलं मोडकान जसं म्हणला कणीस पिळावं तसं म्हणलं असणारे श्रीकृष्ण भगवंताने या दैताचा प्राण घेतलेला आहे. पर्यंत हात घाली तेव्हा जगन्नाथ जैसा लोह गोळा तप्त तैसा जाळीत अंतरी. त्या जोडला भगवंताने म्हणला जसा लाहो गोळा मध्ये असताना तापलेलं लोखंड असावं त्यानं जसं हृदया ठिकाणी पोळावं असे भगवंताने कला गेले. त्याची पिळवणी बाहेर काढली उपटवणी नाही नेत्र वटवणे त्याची प्राणी धरली जीभ असताना म्हणला धरली इसका दिला आणि त्याची जीभ पिळून बाहेर काढलेली. अश्वताचा पूर गडगडा वाया आणि वारो विमाने आनंदले सुरवर सुम्य अपार. त्यावेळेस म्हणला सगळ्या देवाला अत्य आनंद झाला देवानी स्वफुलाची वृष्टी केली. कळला कंसाशी समाचार पानाशी मुकला केशीवीर मग धरणीवरील शरीर कंश केशीवीर आपण पाठीला मिळाला म्हणला असताना ही समाचार कवसाला कळला कवसाना उसका आपल्याला चालू केलं. पैसे पडले घटक श्रोत्र अत्यंत शोक करीत शिवक्त्र तैसा व्याकुळ कंसासुर. इंग्रजी धरणीला पडल्यावर राजा रावणानं आपले 10 शिरत आपल्या तोंडावर होऊन घ्यायचं पुन्हा रडायचं म्हणला असा आक्रंत होता राजा रावण. या उपरी एके दिवशी गाई चारित ऋषी केशी कंसे पाठवले प्रलंबाशी कपट वेशी दुरात्मा. पुन्हा दुसरा दैत्यासार पाठविला आणि पाठवून असताना श्रीकृष्ण भगवानला धरण्याकरता पाठविलेलं आहे. वर्षभ वेश धरुणी गाई माझे चरीवणी परम वेशीम व जळे म्हणे हरितरी. तवा वर्षभ रूप म्हणजे बायलाचं रूप धारण केला आणि गाई माहिती चोरला इकडे तिकडे बघायचा गाई एखादा घास खाली करायचा असा फिरू लागलेला आहे. रंगी उभारून ते वेळा श्रीकृष्णावरी दाविनेला दैत्य कपट वेशी कळला श्रीरंगाशी. त्यावेळेस भगवंताला कळलं देवाला काय कळत नाही हो कुणी कसलं रूप धरलंय कुणी कसलं सोंग घेतलंय हे सगळं देवाला कळत असतं. दोन्ही श्रंगे भवंडोनी आपटीला श्रीरंगे जैसे पक्क फळ चूर होय वेगळे. फळ पिकलेलं जसं जमिनीवर पडावं त्याचा तुकडं व्हावं तसं श्रीकृष्ण भगवान धरला आणि जमिनीवर आपल्याला पक्व फळ जसं चुरा होतं तशी अवस्था झालेली आहे. शिर चूर झाले शरीर प्राणास मुकला सुर कळला कंसा समाचार प्रलंब परत पावला. त्यावेळेस कौसाला समाचारला एक चटपण कळला आता मी याला मला झाला मिळतोय मला गेला माघारी परत माघारी काही येत नाही. या उपरी एके दिनी निरभ्र चांदणे यामिनी बळीराम आणि चक्रपाणी वसंत होती खेळते. वसंत वणी असताना बळीरामाने श्रीकृष्ण भगवान एक दिशा असताना खेळ खेळत होती. गोपाल ललना समवेत खाली या मर्दन वणी खेळत होतो शंखचूड दैत्य ते आला. शंकाचूर नावाचा दैत्यासर पुन्हा कवसानं पाठवला असा श्रीकृष्ण भगवंतावर पुन्हा चाल करून आलाय. महानिर्दय यक्ष पाप खानी गोविश धरला दोघा जणी गायी ऐशी दोन्ही दुरुनी होली करीत. त्यावेळेस मना ठिकाणी गायी चरत असताना मला या पाप खाण्यासार राक्षसानं मला या दुष्टानं मला असताना श्रीकृष्ण भगवंताला पकडण्याचं बघितलंय. कुबेराचे सेवक महाकप्ती दुष्ट देख क्षणा पुढचे हाक वजर नाही. ही कुणाची असताना सेवक होती तर कुबेरा सेवक होती म्हणला आणि त्या सेवकाने मला मोठे मोठे आरोळ्या मारायची अशी दुष्ट दुरात्मा होती. भद्राशी म्हणे मुरहर गायी धरून नेतो व्याघ्र तरीच वाहती वारंवार करुणा सुरे करून या. त्यावेळेस असताना श्रीकृष्ण भगवान बळीरामाला म्हणतो वाघ आपल्या गायी धरून घेऊन जातोय ही असणारी बातमी
बैरामाला सांगितलेले. असे बोलून कमला नायके गो ब्राह्मण पती पळाके परम पुरुषे भक्त तारके टाळू अहो भक्ताचा पाहणे करा, ब्राह्मणाचा पाहण करा, काहीतरी संरक्षण करणाऱ्या भगवंताला चटपण बातमी कळलेली आहे. पाठीराखा भूधर अवतार तेने उपडीला प्रचंड तरुवर धोरे धावले महावीर गुरु असताना एक झाड उपलला आणि चट म्हण त्या वाघावर धावून घेतलेले. ते दोघे कपट वेशी पळते झाले वेगेशी राम आणि ऋषिकेशी म्हणून वेगेशी धावले. हा तर राम आणि श्रीकृष्ण भगवंत असताना वेगानं धावली आणि या दोघाचा चुरा केलेला आहे. होते गोविष्ठा किती व्याघ्र होणी वेगळी पळते शेष हरिण सोडी ती पाठलाग तयाचा. आज तेव्हा भगवंतानी पाटला सोडला, कुठं पळून जातो म्हणला, कुठं जरी पळत तुला आता मला जागा ठाव ठिकाण नाही म्हणला. असे भगवंत बैराम आणि श्रीकृष्ण भगवंत लागलेले आहे. दोघे जण व्याघ्र विषयी टाकून महाव्यासूर रूप धरून उभे परतून त्या असणाऱ्या पुन्हा या दुष्टाने केलं, वाघाचं रूप सोडलं आणि महाभयानक रूप धारण केलेलं आहे. नागमस्तकी पडे ओझे तैशी दोघे मावकर तरुगा ते केले चिरक्षण मात्र भगवंताने म्हणला तात्काळ या दोघाचा चुरा केला म्हणला साहेब बैराम आणि श्रीकृष्ण भगवंताने पागाचं म्हणला असं तुकडे तुकडे केलेलं आहे. दोघांची शिरे खोडून घेऊन चालले ते क्षणी विजयी होऊन रामचक्र पाणी पोहोचला. त्या भगवंताने काय बैरामाने काय केलं, ती मुंडकी फुलं जशी खोडावी तशी मुंडकी खोलली आणि मुंडकी घेऊन चाललेली. आणि एकादशीचे परमप्रिय कर भक्ताशी रुक्मानंद सत्वराशी पूर्व उद्धरलाची त्यावेळेस पुन्हा आणि कसर कवसानं पाठवायची पुन्हा त्याचा असणारा मला तात्काळ त्याचा उद्धार करायचा असं भगवंताने चालू केलेलं आहे. हरिस्वरूप एकादशी नंद व्रत असतं ते दिवशी जागरण झाले सर्वाशी सरली निशा त्यावेळेस एकादशी व्रत होतं सगळ्यांचं गोकुळातलं आणि त्या एकादशी व्रतानं काय केलं, जागरण झालं. जागरणामुळे काय केलं ते नंदना. मग दुसऱ्या दिवशी पायी नंद उठेला अरुणोदय यमुना तीरी ते समयी स्नाना लागी पातला. तर श्री नंद राजा दुसऱ्या दिवशी म्हणला, बारशी दिवशी द्वादशी दिवशी काय केला, या यमुना नदी या ठिकाणी मला आंघोळीसाठी गेलेले आहेत. तो जलपती मुख्य वरून त्याचे दूध रक्षित अनुदिन आकाळी जरी निघते जे जण त्याशी धरून येते ते. त्यावेळेस नंद राजाने मला तात्काळ त्याला धरून नेलेला आहे. असताना तात्काळ ते असताना पाण्यामध्ये असं नंदराजाला बुडवलेलं आहे. आणि मनात चिंतीवरून श्रीकृष्ण हा आदि नारायण की अंशरूपे झाला सगुण पाहुलीला दे. त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत कसा आहे तर म्हणला देवाचा अवतार आहे आणि तो अवतार हे दिलेला तर बघू म्हणल्या भगवंताच्या, यार कशाला त्याचा अंत बघायचा, व आपला असं तसं चालत असतं. हरीचा पावय अंतरसाधिपती होता टपत तो अरुणोदय नंदा अकस्मात यमुना स्नानापात. यमुनाच्या डोहामध्ये असतात श्रीकृष्ण भगवंताचा वडील असणारा मला आंघोळीसाठी यमुनेमध्ये आलेला आहे. नंद करिता आगमर्शनक वरून हेरी याला वरून गेले पातळाशी घेऊन वरुणापाशी ते. ती वरुणापाशी असतात तात्काळ या दैत्याने काय केला असता घेतला आणि वरुणापाशी घेऊन गेलेले. गोकुळी काय झाली करणे उदरी द्रवरे आला वासरवणी यशोदा वाट पाय सनी म्हणे ग्रहधनी. आज घरी धनी कुठे गेला निघून म्हणला, घराचा धनी जर नसता घरामध्ये अंधार पडतो तशी अवस्था यशोदा वाट बघू लागली. गावात आले नंद बुडाला यमुना जळी चोह पडे जावले गवळी यशोदा आली. त्यावेळेस म्हणणार असणाऱ्या नंद सगळ्याला कळलं की नंद राजा म्हणला गोकुळ यमुनेमध्ये बुडाला आणि सगळ्या गोकुळवाशीला कळलेलं आहे. यमुना तेरी येऊन वृक्षस्थळ पिटी नंदला आणि मूर्छागत पडली धरणी शोकी. यशोदाने मला शोक मानला, दुःख मानलं, आता माझा पती कुठे गेला, पती कुठे गमावला असा शोक मानलेला आहे. गवळी संचरले जळी एक परिस्थिती अंत जाळी एक बुडी आली ती जळी शोध घेतली. त्यावेळेस गवळ्याने प्रत्येकाने आपल्या बुड्या मारा झाला, जसं जसं बोलजेला बुडायचं त्या पद्धतीने मला शोधण्याचा प्रयत्न नंदराजाला केला. शोकी देख हाता म्हणे हाता म्हणे नंदजी वर्ष बालका प्राणप्रिय सुखदायका कोटी आता. अरे भगवान श्रीकृष्ण भगवंत, अरे कुठं आहे रे मला तुझा पिता धरून नेला जळामध्ये बुडाला, आता तू श्रीकृष्णा कुठे गेलेला आहे. महाराष्ट्र एकादशी नंदजी तुम्ही निर्वाण उपवाशी आणि पारणे करावं अशी कोठे गेला. अरे उपाशी असताना नंदराजा एकादशीचं आवरत काठीपोवरपणी केलेलं, उपाशी अन्न नाही पाणी नाही काय नाही, आंघोळीसाठी गेला आंघोळीमध्ये बुडून गेलेला आहे. माय करता शोक जवळ आला वैकुंठ पाळक ते भक्त वत्सल शोक हारक माते. सगळ्याचं शोक हरण करणारा भगवान मातीपाशी आला, मातीला वरतान तिच्यावर लागले. शोक न करावा तर होता याची क्षणी आणि पिता कथांत अशी शिक्षा असताना श्रीकृष्ण भगवान सांगितलं आहे तू शोक करू नको, तू करू नको, आता मी आता माझा बाप असणारा मी तात्काळ घेऊन असे बोलून तांतळी यमुना जीवनी घातली एवढी चतुर्दश लोकांचा कोडो विक्री झाला झाला. श्रीकृष्ण भगवंताने काय केलं, तात्काळ गेला आणि तात्काळ जाऊन मला पाण्यामध्ये बुडी मारले. सप्त पाताळापर्यंत भगवंत गेलेले. पूर्वी गेले गोवर्धनोद्धारण द्वादश गावी गेला अग्न तो पुरुषार्थ संपूर्ण. भगवंताने पूर्वी काय केलं, गोवर्धन पर्वताचा उद्धार केला म्हणला, 10 म्हणजे 12 गाव इतका अग्नी गेलेला आहे. कालिया महासत पाशुर केशिया मारला कृष्ण साचार नंदा
तळाशी आणील हा दृढ विचार म्हणे वाटे. हा सगळ्याच्या मनाच्या ठिकाणी दरड विचाराला म्हणला, कालिया मारला, नाना तरी संकट आले त्यांना दूर केली, आता नंदाला आम्हाला काय वेळ लागणार आहे. गोखळेचे जन येते काली देते तटस्थ बैसी कृष्ण माये भोवते मिळते. हा आता नाही म्हणला, ह्या यशवती पैसे सगळ्या गवळे नसा मिळाले आहेत म्हणला, आणि श्रीकृष्ण भगवंतांनी बुडी मारले आणि बुडी सरकारच आता येऊन मुनीने घेतले आवते लोक कृतांत बघिती प्रति जे म्हणते प्रत्येका ठिकाणी वेगळे वेगळे असताना मला संशय असतात, संशयानं आपली बुद्धी आपण चालवितात. अशी मला वेगवेगळ्या गोष्टीनं बोलू लागली. असो इकडे वरून लोकाप्रती सत्वर गेला क्षीराब्दीच्या प्रती दूत सांगती रसाधिपती श्रीकृष्ण पूर्ण श्रीकृष्ण रागावला रे बाबा, विनाकारण नंदराजाला घेऊन त्याला विनाकारण श्रीकृष्णात त्रास दिला रे तुम्ही. पूर्ण ब्रह्मानंद अखंड काळाचा हा महाकाळ प्रचंड याशी कळेल कोण दंड सर्वात हा काळाचा काळ यमाचा हे मास्तरा, त्याला कोण शिक्षा करी, कोण त्याला दाडवील म्हणला, असा भगवान काळासारखा रागावलेला आहे. क्षणे जाळील ब्रह्मांड श्रीकृष्ण प्रताप सूर्य प्रचंड जो पूर्ण ब्रह्मानंद अखंड या ब्रह्मांडाला आग लागेल दृष्टी करीन वाकडे तिकडे ब्रह्मांडाच्या पाडीन उतरंडी म्हणला, असा असणारा भगवान स्वतः आलेला आहे. विनाकारण कशाला संकट ओढून आणलंय. झाला वरून बाहेर आला धावून घातले श्रीकृष्ण अशी लोटांगण म्हणे शरण. हा त्या वरून धावून आला श्रीकृष्ण भगवान त्याला लोटांगण घातलं, लोटांगण घालून मग कशाला त्याचं मला असं एवढं त्याला संकटामध्ये टाकायचं आहे. तू पूर्ण ब्रह्मदिनाथ म्या नेनून पाहिला अंत तो कृपाळू लक्ष्मीकांत क्षमा करी. लक्ष्मी जागपती असणारे भगवंता तो कृपळ आहे, दयाळू आहेच, आणि तू माझ्यावर दया कर. आता पुरुषोत्तमा भुवन चालका तू अगोदर ब्रह्मादिका येणे ब्रह्मादिकाला न कळणाऱ्या भगवंता मायेचा म्हणला, मायेच्या आधी नसणारे मायेच्या वेगळं असणारे भगवंता. पूर्णी 16 उपचार आवडी पूजा श्रीकर नमस्कार घाली वारंवार मग हा 16 उपचारी पूजा असणाऱ्या वरुणानं केली, वरुणांना नमस्कार भगवंताला केलाय. विद्यायोगी बोलणी गेला निज स्वरूप विसरून आता देहाभिमान टाकून सरस स्मरणी राहिले. हा तर श्रीकृष्ण भगवान सांगितलं म्हणला, ही असरात हे अभिमान मध्ये माणसा ठिकाणी कधी येऊ नये म्हणला, आता माझं ध्यान करीत अवरात्र बस. आज्ञाबंधूने ते वेळ आनंद हरिस आनंद दिदला वेगे प्रिय श्रीरंग परतला येता झाला. हा त्या नंदराजाला वरून आणून दिला, तर भगवंताने काय केलं, नंदराजाला घेतलं आणि गोकुळामध्ये प्रवेश. संपता उभे चंडाचे तैसा यमुना जळातून परम पुरुष नंदा समेत आला. हा सकाळचा अस्त्र ढे घ्यावे, अंधार असा काळा कुठत्या अंधारात मला सूर्य उगवा, सगळा अंधार नाही सेवा तसा श्री नंदाला घेऊन आता श्रीकृष्ण भगवंत आले. माया म्हणे हरी प्राण सखया श्रीरंगा माझ्या विसाव्या काय होऊ तवा यशोदा म्हणू लागले, माझ्या सखा माझा प्राण प्रिय असणाऱ्या श्रीकृष्ण भगवान. हे शरीर वावळणी कुरवंडी करीन तुझवरणी भोवता संकटी रक्षले चक्रपाणी. हा चक्रपाणी मला संकटा ठिकाणी रक्षण केलं, संरक्षण केलं. नंदराजा म्हणतो यशोदा माझा म्हणू लागले. नंदाशी भेटले गवळी प्रेमी आली गेला वनमाळी वाद्य वाजू लागली ते वेळी. नंदाशी सगळी गवळी भेटली, नाना तऱ्हेचे वाद्य वाजू लागले, टाळ वाजतात, विनय वाजतात, मृदंग वाजू लागले. उत्साह केला थोर भुसुरा दिली वस्त्रे अलंकार आनंदे गोकुळ नंदराजाने उत्सव साजरा केला, मला सगळ्या गवळ्याला दिली, बामणाशी दिली, सगळ्याला वस्त्र भूषण अलंकार दिले. जगदानंद भोजन विधी सारी नंद ते समय ब्रह्मानंद कोण. आनंद राजाने मला सगळ्याला भोजन दिलं, पोटभर जेवण दिलं म्हणलं, सगळ्याला या आनंदी आनंदान एके दिवशी नंद दिगे शक्ती निवासी देवाची यात्रा ते दिवशी वज्रवाशी निघाली. त्या एक दिवशी असताना म्हणला नंद राजा देवीच्या व्यात्राला निघाले. यशोदे सहित गवळणी दही दूध घातून याची गाडी बोलणी तेच क्षणी निघाली. आता देवीचा अभिषेक करायचा म्हणला, असं गवळी गवळणी सगळी श्रीकृष्ण भगवान नंदा सहित गेलेले. चांगले सुंदर त्याची शकट समग्र यात्रा चालली अपार वाद्य गजवत. तर यात्रा बहुत यात्रा चाललेली आहे. गोकुळामध्ये काय थोडी नर नारी अशा म्हणला, बहुत मला दह्याचे गाडीच्या गाडी भरले तर अभिषेक करण्याकरता निघाले. मनोहर शक्ती वन जेथे विश्राम पावे शक्राचे मनोवृक्ष भेद ते गेले गगन दिशे. अहो ती वृक्ष गगनापर्यंत गेले नाही, असं असणारं वन आहे, आणि त्या वना ठिकाणी देवी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळीच गेलेली. कदम औदुंबर केरी नारळी अंजीर पोपळी डाळिंबी कृष्ण सागर. अहो नारळ काय पुबली झाड आहेत, काय नाना तरी झाड आहेत म्हणला, गगनापर्यंत गेलेले. चाफे मोगरे कंचन जाई जुई रतांजन गोकुळ शत कमरे. अवजाईची झाड आहेत, अनेक तरी झाड आहे, नाना तऱ्हेची झाड असणारे म्हणला, शोभेवंत वन आहे. वनी शक्ती सकळ जन तेव्हा पूजती लोकी ते दिवशी केली वस्ती. त्यावेळेस म्हणला, त्या दिवशी म्हणला वस्ती सगळ्यांनी केली, देवाची देवीची पूजा करण्याकरता थांबलेले. रजनी 2 प्रहर झाली, निद्रा योगी बुडाली, तो महासर्प ते वेळी नंदाजवळी पातला. त्यावेळेस सगळी रजनी म्हणला मध्यरात्रीची वेळ, मध्यरात्रीच्या वेळेत
सर्प नंदापाशी पातलेला आहे. नंदापती ते वेळा यशोदी पुढे पोहला तर तो अजगर दाविनाला घेऊ लागला. हा नंदाला अजगरांना गिळा चालू करा. रात्र झाली, मध्ये रात्रीची वेळ आहे आणि त्या टायमाला नंदाला गिळा सुरुवात केलेला आहे. नंद आक्रोश आका पोळी तर म्हणे धावा धावाने समस्त सर्पे गिळले काटा. हा त्यावेळेस नंद म्हणतो मोठ्या वेळाला हाक बोलू लागला. नंद म्हणला मला गिळले रे, धावा धावा सगळेजण. आता असे नंद ओरडत कैवारी हरी धावे म्हणत ते गवळी धावले समस्त देऊन. त्यावेळेस असरा सगळी गवळी गवळणी असणाऱ्या नंदाकडे धावल्या म्हणला असरा हाक फोडल्यावर. धबधबा गालीने उचलून परीनं सोडीचे सर्प दारून अमग नंद बोलले वचन कृष्ण होतं दावा म्हणजे. हा तर तवा नंद म्हणला सर्पानं सोडालता तवा गिळलं तवा असताना मला सगळ्यात सांगायला मला कृष्ण दाखवा रे कुणीतरी. माझे जाती प्राण अंतकाळी दावा मनमोहन आयशे जाणून रमा जीवन लागता क्षण दावी. हा त्यावेळेस म्हणला माझी प्राण जाती माझा कृष्ण असताना म्हणला शेवटच्या क्षणाला मला कृष्ण दाखवा. नंद देखील कैवरी आणि म्हणे सोडवी या काळापासून हरिपद गाते हानी ते क्षणी. हा तर या काळापासून सोडे या दुरात्मापासून मला सोडेल. भोबाची सर्प चिरला पिता तात्काळ सोडविला कपा कटाक्ष. श्रीकृष्ण भगवंताने म्हणला असं तात्काळ इकडा जबडा असा धरला ते चिरून मला टाकलेला आहे. याचे नाम घेता पतित भाऊ सर्पाचे विष उतरत याच्या कृपावलोके ते तर सर्प विष. तर त्याचं नाव घेतलं तर म्हणला किती दारुण विष असू द्या, दुष्ट विष असू द्या, त्या विषाचा उतार होत असतो. असो सर्पदी हा मुजुने दिव्य पुरुष त्याची क्षणी निघाला गंगाचे तेरणे आनंद भावे. हा त्या सर्पापासून मला दिव्य पुरुष निघाला भगवंताकडे नमस्कार केलेला आहे. उभा राहिला जोडणी कर म्हणे मी सुदर्शन नामे विद्याधर मी गर्वे माझलो अपर्ण आहे. हा त्या मी असताना काय केलं म्हणला गर्वामध्ये माजलो मातलो आणि असा धुमाकूळ घातलेला आहे. स्त्रियाशी मी जर क्रीडा खेळत परम विषयान उन्मत तो ऋषीची मांद्या अकस्मात त्यांनी पण ते पातली. आणि ऋषीची मांद्या आली मी त्या ऋषीला म्हणला मानलं नाही तसं संत साधू संताला म्हणला कधी अपमान केला म्हणून मला ही दशा आलेली आहे. त्याशी केला नाही नमस्कार सोमुखी निंदिले समग्र मग ते कोपले ऋषीश्वर शाप दिला. हा त्या ऋषीने माझ्यावर कोपले माझ्यावर रागावले मला दुर्धर असा शाप दिलेला आहे. म्हणते दुष्टा तो उन्मत सर्प होणी पडी वनात मग मी झालो बाई. अरे दुष्टा तू उन्मत झालाच म्हणून तू आता ह्या वना ठिकाणी सर्प होऊन पड. उभा टाकलो बुद्धांजली मग उशाब्दीचे सगळे मग ती कृपा केली अमृत. आता ऋषीकडे मी विनंती केल्या त्याने मला उशाप दिलेला आहे. हे सांगितले मज लागून श्रीकृष्ण येईल शक्तीवनी त्याच्या चरण स्पर्श करून या शक्तीवनाच्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवान येईल आणि तुझा उद्धार करेल. या आजीच्या अधीने सत्य झाले माझे पूर्व पुण्य फळाशे आले म्हणून श्रीपतीचे त्यावेळेस माझे असतारे मला पुण्य फळाला आले आणि आता मला सुखाचे दिवस आलेले. पुतना प्राणहारणा सुदर्शन जलानीच स्थाना गवळी वाजवी सुदर्शन जमा ठिकाणी निघून गेला श्रीकृष्ण भगवान नमस्कार केलेला आहे. अरे आला सदनी लिंबलोन करे ज्यांनी नंद दाविनाला ते क्षणी म्हणेल. त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंता लिंबलो नाही केलेलं आहे. आता असणारे मातीनं त्या श्रीकृष्ण भगवंताचा मुख बघितलेला आहे. म्हणे तो आमचा देव पडली संकटी हरीशी सर्व तो परम स्वयं आम्हाला देवच आहे तू भगवंता. तू श्रीकृष्णा आमची सुटका संकटामधून करतो. असे बोलता माता ते लोणी घातली कृपाना ते गडबडा लोळत ते तर सगळं त्या श्रीकृष्ण भगवंताना आई अशी बोली द्यावा म्हणल्या ते श्रीकृष्ण भगवंताले धरणीवर लोळा चालू केलं मी देव नाही बरं का तुझं लेकरू आहे तू देव म्हणू नको मला. पिती अशी म्हणे ऐका मग सर्वता देव म्हणू नका म्हणून प्रेम काळ सकाळ स्पुंद तेव्हा श्रीकृष्ण भगवंत रडायला झालं फंद बोलतो का श्रीकृष्ण रडायला मला देव कोणी म्हणा मला मोठेपणा कोणी देऊ नका आणि मला मोठेपणा दिला की मग तर काय होतं की सांगता येईल. माता म्हणे न म्हणू तुझं देव म्हणून आलिंगला माधव धन्य तर धन्य धन्य यशोदा माता म्हणला श्रीकृष्ण तुला कधी देव आम्ही म्हणणार नाही आता आमचाच मुलगा आहे तुला देव कशाला बोलू आम्ही. हा क्षीरसागर विलाशी लीला दावी भक्ताशी न दावी आपल्या दोन विषय आपण करतो. शेषावर सैन करणारे भगवान शेषेवर असणारे सागरामध्ये झोपणारे भगवान अशी लीला असणारे भगवान त्यांना केले. अद्भुत करून चरित्रात खेळे बोळ्या संघात श्रेष्ठ पण ठेवले. भगवंताने मला अद्भुत चरित्र केलं चरित्र करून ह्या गवळ्याच्या मला संघ म्हणला वाकड्या पेद्या सुद्धा माझ्या संघ खेळ केला. मथुरापुरीत जाणं काय झाले वर्तमान अकस्मात ब्रह्मानंदाने तो सगळी त्यावेळेस म्हणला इकडे असताना मला अकस्मात असल्या सगळ्या ठिकाणी कौस आल्यानंतर कौसानं काय विचार केलाय. कंसे नारदाशी पूजले सकल वर्तमान निवेदले येरो म्हणे तुझं नाही समजले वर्तमान पाहिजे. त्यावेळेस नारद आला नारदानं कौसा सभेचा आला ना कौसानं त्याची पूजा केलेली आहे. दोघे पुत्र आणि रोहिणी वसुदेव गोकुळी ठेवली चोरणी ते थोर झाले नंद सगळी कृष्ण आणि बळीभद्र. त्यावेळेस नंद राजाच्या घरी असताना कृष्ण भगवान असताना म्हणला या देवकीने काय केलं याला मला चोरणी पोरं नेऊन ठेवले किती कळ आहे बघा. तुझे दैत्य दुर्धर त्रिदर्शनशक्ती आणि त्याचा केला संवार कृष्ण आणि बळीराम. श्रीकृष्ण भगवान आणि असताना बळीराम दादा असताना मला हिनं चोरून ठेवली ती मला
नंदाच्या घरी आणि हे तुला वृत्तांत कळला नाही का? ऐकता वर्तमान कंस क्रोधे फिरवी नयन म्हणे वसुदेव देवकी सुमारीने शस्त्र घेऊन त्यावेळेस कंसाचा राग निर्माण झाला. राग निर्माण मला आता बस देवकीला मारतो न वसुदेवाला मारतो, आता मी यांचा प्राण ठेवणार नाही. बंदी शाळेजवळी मग नारद म्हणे तेवेळी ही वृद्धी जरी तू आवडली तरी अपकीर्ती लोकात हा त्यावेळेस नारदाने पुन्हा येऊन कळ लावली मला, येड्या म्हणला असली म्हातारी मारतोच काय म्हणला, काय तुझा प्रताप आहे म्हणला. शोधनी मारी रामकृष्णाशी ही दोघे कासया वदिशायचे बोलणी कंसाची नारदी त्याशी नारद मुनी म्हातारे कंसाला सांगितलं, अरे विनाकार हे म्हाताऱ्या माणसाला का मारून तुला फायदा आहे म्हणला, का तुला काही तुझे आपकीर्ती विनाकारण काय म्हण करून घेतो. मंदिराला आग्ना आपण 24 धावून की पोरी दिली लोटून ते आपण असल्या आपल्या घरात बसवून घराला चागा लावायची आणि पुन्हा आपण बसायचं हे काम करूच नाही माणसानं. 20 पाजले दुर्धर तोची धरू धावे उतार आपण पाठवली तस्कर धाव अरे आपणच घ्यायची बाटली प्यायची पुन्हा सर डॉक्टर उडकीत फिरायची, काय गरज आहे का डॉक्टर उडकिण्याची. अरे मग आधीच विचार करावी साई. नारदी लावणी कळी सेवेचे दोघे सोडवणी कंस सभेशी तात्काळ येऊन तर अशी कळ लावली लावून असतं रे म्हणला, ते दोघाची सोडवणूक केलेली आहे. संस्कृती व्याप्त पूर्ण म्हणे उग्रसेनाला धरून चुलता देवकानून शंकला त्यावेळेस पुन्हा बापाला धरून मला आता कुणाला तर सगळ्या जरा काढला तुला बापावर राखाल. अरे कशाला करतो तर कर बघ म्हणे यादव तितके जीव मारा विष्णू भक्त आधी दारा गाई ब्राह्मणा सारा शोधणी त्यावेळेस असताना कौच डोळे फिरवला रागावला पुन्हा मला गाई बामणा आणा सगळी मारून टाका. काका अवघे येत नाही मोरून कोणाच धरून कुणाला अनुष्ठान करतो ना, कुणाला पोथी वाचू ना, कुणाला भजन करतो ना, कुणाला कीर्तन सुद्धा करतो नका. माझा सखी जरा संधाधिक काळ येऊन माझा आवश्यक शिशुपाळ आणि माझ्याकडे मला सहकार्य आहेत म्हणला, वक्रदंत आहेत जरा संध आहे म्हणला, काय साधा का जरा संध माझा पोळी म्हणे यादवा करा देशदळी कंस शस्त्र घेऊन कौसानं काही शस्त्र घेतलं असताना मोठ्या मोठ्या मारा चालू केलाय. आता कृष्ण मारतो बैडरा मारतो. यादव मतरा सोडली राहिली गिरी कंदरीला कोणी ऋषी पळते आश्रम टाकून म्हणते आवडी त्यावेळेस आवणी खवळली प्रत्येक धडधड करू लागली. कौसानं मला असताना शस्त्र आपटाला चालू केले. ब्राह्मणाचा करते घात असो नारद मुनी तरी त्या गोकुळाशी पातला त्यावेळेस असताना बागाईचा ब्राह्मणाचा घात करू लागला का नारद मुनी असताना गोकुळाशी. अरे काय करला कृष्णा तू. केले श्रीकृष्णाशी नमन म्हणे लोकर टाकी कंस वधून गांजले गाय आणि अरे गाईला गाजलं बामणाला गाजलं कुणाचा देव अर्ध्यान चोर दिला म्हणला, लवकर कौसाचा बोध कर बर वेळ लागू देऊ. मारेला केशी आमदार सतुर्वधी कंसाशी आयशी बोलून नारद ऋषी होतो पण ते आज श्रीकृष्ण सांगितलं सांगून म्हणला आजच्या भक्ताला तला दिला तरी याचा वध तात्काळ करतो. आता खेळता लक्ष्मीवर कंशे पाठीला वत्सासुर वत्स वेश धरण्यास आचार गायमध्ये वत्सासुर नावाचा लक्षित पाटीलला असणारा गायमध्ये घुसणार आणि असणारे संकट आणण्याचा श्रीकृष्ण तयारी केली. काही लोकिता सर्वेश्वर तो त्या माझी चरी वत्सासुर पायी धरणी सतुर आपण या मारीला श्रीकृष्ण भगवान घर फिरला पायाला धरला आपटून मारलेलं आहे. तांदळा माझे हरळ डोळस निवडी तात्काळ की सुवर्णा माझे पितळ. आता एकाने सुगरण काय केलं, तांदळामध्ये जर खडा असला तात्काळ बघला फिकते, तशी श्रीकृष्ण भगवंताने या गाई माता असताना फेरला तर इथे तात्काळ हुडकून मारलेला आहे. रत्ना माझे गार की पंडिता माझी पामर की विप्रा माझी मारा आपोआप त्यावेळेचा गारामध्ये रत्न पडलेलं विरा असताना तात्काळ पारखी मला तात्काळ बाहेर काढतो. ही साधू माझी निंद कुटिळ की चंदना माझी बाबळ की कर्पुरा माझी ढेकुळा आपण चंदनामध्ये बाबळा चंदना असताना बाबळीमध्ये तात्काळ ओळखतो. त्या कशाने येतं गुन्हाला ओळखत असतो. चक्रधरे दैत्य निवडून मारेला सोकरे जैसा असुर पंकित त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताने दैत्य धरला आणि तसा दैत्य मारलाय म्हणला. कसा दैत्य मारला बघा आता इथं. एके दिवशी गणनिळ गवळी मिळाली सगळं त्याशी म्हणे गोकुळ ऊस करा पै आता. त्यावेळेस असताना श्रीकृष्ण भगवान गोकुळाच्या ठिकाणी मला सरे सगळ्या गोपाळाला घेऊन उभारले. कंस बहुत विघ्ने करी दैत्य धाडितो गोकुळावर वृंदावनी सहपरिवारी जाऊन या राहावे. त्यावेळी नंदाच्या ठिकाणी मला असं नंदाने विचार केला आपण येतं मला नाना तरीचे विघ्न आणलं संकट आणून लागलं तर आपण असं जंगलात ठिकाणी जाऊन राहावी. मनात इच्छी श्रीवर वृंदावनी दैत्य दुर्धर येणे मिशे समोर ओढून या टाकावे. त्यावेळेस असं श्रीकृष्ण भगवंताने विचार केला, नंदाने विचार केला आता जाऊन या नंदावना ठिकाणी जाऊन राहावं. या लागी गवळी सांगे श्रीपती परी गवळी कदान निघते न सुटे ग्रहाची ग्रहगती बघ येतो. माणसाला देव सांगतो इथे मुकू मारणार आहे मरणार आहे तुम्ही जाणार आहे तुमचा प्राण पण सांगू तुम्ही माणसं ऐकत नाही घर सोडत आहे घरामध्ये मन गुंतलंय ना.
घर माझंच आहे म्हणतात. अरे रामाने जग जीवन बोलती स्वर्गीचे गिरवान बोलते ऐकती गवळी जनपुरी कोणानं कळी. हा त्या बळरामाने श्रीकृष्ण भगवान सांगितलं बरं कोणाला बातमी कळायला तयार नाही म्हणला. असली अवस्था झालेली आहे. संकर्षणाशी म्हणे हरी कौतुक दावा क्षणभरी धाक दावली. हा त्या वेळेस असताना बळरामला श्रीकृष्ण भगवान सांगायला मला थोडं वेळ दाखवा मला चमत्कार घातल्याशी कोणी नमस्कार आपल्याला कोण करणार नाही. गोकुळा बाहेर गेले दोघे जण संगी बहुत मुले घेऊन शेष आणि मधुसूदन काय विना. हा गोकुळाच्या बाहेर आता श्रीकृष्ण भगवान आता प्राणच बाहेर गेला तर शरीरामध्ये काय आत्मा आहे का हो? ती प्रितवत प्रमाण असतंय गोकुळचं प्रितवत झालेलं आहे. आपल्या शरीराच्या केशपोळा दोघे हाते तोडीचे तत्काळ कान्हा तुम्ही बोलले सगळं करणे ना कळे ब्रह्मा. हा ब्रह्मादिकाला करणे करणं असा श्रीकृष्ण भगवंताने एक लीला दाखवलेली आहे. एक एक केसापासून शेक दशतांची शेते निघाले व्रत मुलासहित येऊन ऐकाला गोकुळात पळून. हा त्या वेदेव नाईक म्हणजे श्रीकृष्ण भगवान या गोकुळाच्या ठिकाणी ह्याच्या ठिकाणी मला रंधवना ठिकाणी आलेला आहे. म्हणते असंख्य आले व्रत गोकुळ उस्करा सकाळी तर विधो विधी पळते लोक एक द्वारे जाते. हा आतारे म्हणला बिदू विधी आतारे लोक पळू लागले बिहिली लोक देव सोलाय सगळी अशी संकट असतात म्हणला. अशी अवस्था गोकुळात झालेली आहे. कृष्ण बळीराम घरा आले नंदाशी म्हणते विघ्न ओढवले व्रत मागुती कानना गेली कृष्णेची. हा त्या बळीरामाने श्रीकृष्ण भगवान घरी आले घरी येऊन सांगले नंदाला सांगले ना असणारे विघ्न आपल्या गावावर येतात. आता या गावामध्ये राहण्याचा काय उपयोग नाही. मग नंदादी गवळी मिळून निघते झाले ते क्षणी गोकुळ वस टाकून वृंदावन जाते. हा त्यावेळेस गोकुळाला वस्ट टाकलं वस्ट टाकून नंदावनाचा ठिकाणी थांब आपला त्याने ठिकाण केलेलं आहे. वाडे घालून अरण्यात परिवाराशीच राहिली समस्त यमुना तिरी रामकृष्णात गोपासमी. हा गोकुळ असणारे या गवळणी असणारे सहित श्रीकृष्ण बघ रंदावना ठिकाणी राहिलेले. कंसे प्रलंब दैते पाठविला तेनी गोपाळ विषधरला कृष्णदासाशी मिसळला कापड. हा असणारे प्रलंब नावाचा असरा दैते पाटला दैत्य त्यानं काय रूप धारण केलं मला गोपाळासारखा झालेला आहे. पूर्वी समीरात मजा वदावली यातून काळनेमी विद्वेष धरून बैसला त्या प्रकारे करून प्रलंब. हा असताना म्हणला काळणी मी असताना म्हणला वाट बघत असरा हनुमंताजी बसला तसा ही असला गोपाळासारखा झालेला आहे. रामकृष्ण झाले पिळती गडी समान तो ठाई वाटेली तो डाव परतला निश्चित. हा त्या दृष्टानं म्हणला दुरात्मानं मला काय केलं असं रूप धारण केलं धारण करून या गोपाळासारखा झालेला आहे. त्यावरी बैसला संकर्षण चालेला अरण्यात येऊन गोप आणि जग जीवन दूर राहिले ते वेळा. हा असणारे श्रीकृष्ण भगवान त्या ठिकाणी आलेले आणि श्रीकृष्ण भगवान येऊन असं त्याने काय केलेलं आहे. बळीभद्र कुशेतया शारी तू कोटे मजने तो शितवतो काहीच वचनाशन बोली सर्वता. हा त्या वचनाची बोलवालता श्रीकृष्णासारखा झाला आणि श्रीकृष्णासारखा होऊन असं कुठे घेऊन चालला म्हणलं तर एकही शब्द बोलायला तयार नाही. नीट चालेला मंत्रा पण ते तो ओळखला रोहिणी स्वती मस्तक त्याची मुष्टी घाते बळीभद्री तोळी. रामानं काय केलं एक बुकी घेतले तसं शांदाड जसं फोडावायचं चुरा करून टाकलं जायचं. तो होऊन विषाळ दैत्यगत प्राण झाला पडली प्रेत हरिपाशी बळीराम येत झाला. हा त्यावेळेस असताना त्याचं प्रेत पडलं आणि हरिपाशी वेडराम आलाय. कंसाशी कळला वृत्तांत प्रलंब दैत्य पावला मृत्य म्हणा माझी बळी. अरे का कौसाची वरंदात काढला प्रल्हाद नव्हता दैत्य म्हणला असताना श्रीकृष्ण भगवंताने मारून टाकलेला आहे. केवळ झाला थोरत होतो बोलेला बकासुर म्हणे मी मारेन. माथ्या पाण्याच्या बगर मासा टाका आणि त्याची तरपडा उठवा तसा कौसाचा तरपडा उठला तरपड करू लागला तरमळ करू लागलाय. ऐकून बकासुर पाठविला परमनष्ट आणि वर तो बक होऊन पर्वत. हा बक्कासूर नावाचा राक्षित पण एखाद्या पर्वतासारखा पान नदीच्या गाठला बघायसारखा बसलेला आहे. इच्छित कृष्णाचे आगमन रात्रंदिवस चिंतन हरिवाचन. हा त्यावेळेस विनाकारण चिंतन हरिवाचून करू नका भजन करू नका अवरात्र विनाकारण जागू नका आणि विनाकारण काही सरमू नका. जलप्राशन आले गोपाळ तो पर्वताकर बसला सबळ गोप गेले तात्काळ गेले हरी सांगावया. हा भगवंताला सांगू लागली मला बघला कसला बसला नाना तरीचाच बघला नवीनच बघला आज आला आहे. कृष्णाशी सांगते वेळी एक पक्षी आला महाबळी आम्ही देखून तात्काळ घेऊन ये पळाला. हा पक्षी नाना तरी झालाय मोठा लटा बघा डोंगरासारखा दिसतोय म्हणला आतापर्यंत जगात नव्हता बरं आता असला पक्षी निर्माण झालाय. वेळ्या सहित सावळा बघ दहावीला तो बैसला अशी बघला वाटेनं जाय. हा जरा बघला कसा बसला ते कोणाला जायची वाटून साधूचा बसला कसा दिसू लागला. जैसा वैर्याचा आदर वरिवरीचा अवघा उपचार तैशी क्षमा धरणे असुर उगाच. हा तर वैर्याचा असा आदर कसा असतोय म्हणला दया शांती ते कशाची आदर आदर दया शांती असली अवस्था त्या वैर्य दिसू लागले. कृष्ण जवळ येताची दृष्टी असंभावी पसरली चंचुपोटे उचलून कृष्ण गेला आणि ते क्षण. हा तर त्यानं कृष्ण जवळ आलेला तर तात्काळ चुंचीने आपल्या हातात आहे
मुंडक्या नरडे पोटामध्ये टाकलेलं आहे. डोके गिळला गंधीळ भोवती आकांत करते गोपाळ एक पिठी बक्षीस हा बघलेला म्हणला असरा श्रीकृष्ण भगवंताला गेलेलं या कांद गोकुळच्या लोकांचा झालाय. म्हणती विसावया ऋषिकेशी काय सांगावे तुझे माते. अरे आमचा इसावा असताना आमचं ध्यानधार असतं रे भगवंता. आता तुला कुठं आम्ही स्वतः बकासुरे गिळला सावळा परी अंतरी जाळीते वेळा जैसा प्रयोगीचा ज्वाळा पोळे. तवा बकासुरानं कृष्ण भगवंताला गिळलं पर म्हणला अग्नीचा गोळा आहे म्हणला अंतकरण जाळू लागलं बकासुराचं. जैसा लोहगोळा तप्ता रक्त जिकडे पडे तिकडे जाळीत तैसे बकासुराशी होतो. आता लहू गोळा मला का तापलेला लोकांना मला जिकडे फेकेल तिकडे जाळीत फिरा तसा श्रीकृष्ण भगवान जाळू लागलेला आहे. बाहेर येताची मुरारी आपले सामर्थ्य प्रकट करी दोन्ही चंचुपुटे त्या अवसरी धरी स्वकरी. त्यावेळेस भगवान बाहेर येत असताना काय केलं दोन्ही बी चुंची धरले असा बा राक्षस खुबा चिरून टाकला नाही. बळी आदवेंद्र उभाची चिरला बकासुर 23 वर्ष ती आता रे बकासुराचा वध केला श्रीकृष्ण भगवंतानं जे जे कार लोकांनी गोकुळाच्या लोकांनी केलंय. समाचार कळला सभेच्या अरिष्टासुर पाटीला तो शक्तिरूप दावला. अहो प्रत्येक पाठीला परत महागारी आपल्या बापाचा पितृ जेवाला महागारी काय कुणी गेला नाही. भयभीत गोपाळ होती हरीश म्हणते आली महाशक्ती गोप चळता कापटी. त्यावेळी गोपाळान सांगितलं बाबा भगवंता योग महाशक्ती आलेली आहे. आवडतो पण ते तो महाशक्ती प्रगटली ते तो योगमाया जगन्नाथे आपली त्यावेळेस माझं भगवंताने गेला आपली योगमाया खाली मेघमायानं ते असणारी शक्ती आकर्षण केलेली आहे. ब्रह्मादिकांना ठाया पूर्वी कंस गेला आपटावया तो गेली निष्ठोनी आहे योगमाया हरीची. हरीची योगमाया कवसानं आपटाला गेलता तोच असते शक्ती आली ती शक्ती असते भगवंताची एक योगमाया आहे. त्या महामायेने त्याची क्षणी कपट शक्ती गिळली मुख पसरवली मागोती गुप्त झाली त्याच मायेने गेला ती शक्ती असणारी येणारी कवसानं पाठविली त्या मायेने गिळून टाकली ही कवसाला भरतांत काढला पुन्हा कौतर उडू लागला. गडी कौतुक पाहते म्हणते आगात माया तुझी श्रीपती तू हे भगवंता तुझ्या आगात माया रे मला तू भगवंता साधा ना भगवंता म्हणला भगवंता तू नाना तरी संकट आमच्या पुन्हा भगवंता. म्हणे कंसाते मज मृत्यू वीरभद्राच्या हस्ते तो कसा येते आता वीरभद्राच्या हाजी माझा मरती बाय आता असताना कवसासमोर हात जोडून उभारला काय मला कृष्ण मारतो काय आता. हा आगासूर निघाला वेगळी धुरुनिया देखील श्रीरंगे कोणा त्याचा मृत्यू भक्त तर आगासूर आला बघितला श्रीकृष्ण भगवान पुन्हा विचार केला मला कुणाच्या हाती माझा मरतोय म्हणला याचं ध्यानदार ना कुणाच्या हाती बघू आता. वीरभद्राचे स्मरण अकस्मात प्रगटलं. वीरभद्राचे स्मरण केलं वीरभद्र तात्काळ भगवंताचा नमस्कार केला आलेले. कागासुराचे शिरकमळ वीरभद्रे छेदिले तात्काळ कृष्णाशी. तर ह्याचं शिर असताना तात्काळ आले तात्काळ शिर शिजून टाकलेला आहे वेळ लागू दिला इलम लागू दिला नाही. खरुक धोरणी भुंकत हिंडे कानाने कृष्ण तो पाय धोरणे आपली लक्षण. श्रीकृष्ण भगवंताने दुसऱ्या दैत्याचा वध म्हणला पायाला धरण गरगर फिरवला तात्काळ आपल्याला तो भगासुराला धावून जैसा प्रसंग देखून अग्नी उडीला. विनाकारण म्हणला येलतीन म्हणला अग्नीवर झडपे पतंगानं घालाव्या अशी अवस्था दैत्याची होऊ लागलेली. या विशाळमुख दावे जगन्नाथ सन्मुख कृष्ण आपण निशंक मृत्यू. शंकासुराचा वध असला भगवंताने केला म्हणला अशा येईल त्या दैत्याचा चकाचूर केलेला आहे. त्या सुरत्या पाठी धावताला उठावटी माया लगे जग जेटी धावे पुढे मायाच्या आलिप्त असणाऱ्या भगवंताने म्हणला अशा राक्षसाला पूर्ण गाठा घालला आहे. उभा चिरला विट्या सुर तोही पाहू गेला मृत्यू नगर केला सर्व दैत्याचा सार कंसासूर तडपड. कंसासूर तरपडू लागला धरपडू लागला तरमळू लागला सगळीच मिली मागडली मिरली पुल्ली गेली आता पाठीमाग आपल्या कुणीच उरलं नाही. आता वास्ते पिटी वृक्षस्थळ म्हणे राजे बुडाली सकळ भरोशाची अरे आपलं राजे बुडाला सगळंच गेलं मागडला बी गेला पुल्ला बी गेला आता आपलं काही शिल्लक राहिलं नाही. माझी दृष्टी पडता वैरी धरी मी त्या शिवाजी क्षण होती मग बुद्धी एकांतरी आठवली असू. कौसाला पुन्हा बुद्धी आठवून मना ठिकाणी विचार करू लागलाय. घागरे आणि कोहळे कौशी गोकुळा पाठवले घटा माझी कुष्मांड सगळे घालून पाठवली. त्या कौसाला एक आयडी केली पण आता ही आयडी तर बघू म्हणला गाव करतात गागरीमध्ये बोपळा सोडला बोपळा सोडून ही गागरी आपण तशा ठेवाने बोकळा ही कोड आमचं सोड नंदाकड पाठवलेलं आहे. आणि तितकेचे वेट वळणे आधी तेही पाठवा त्याचे सांगा हे जरी कोळे नको येतो माझे तरी रामकृष्णाची झाली. तुम्हाला कोड नाही सुटलं तर मला हे रामकृष्ण बळराम आणि श्रीकृष्णाला माझ्याकडे पाठवा नाहीतरी गोकुळ सगळं निर्धार मी कंस काळ म्हणून त्या कौसानं बोला मला काय गोकुळ मारतो कुणा ठेवा आता सगळी गेली मागडली गेली पुल्ली गेली आता गोकुळ मारायला निघाला. रावीने त्वरित नंदाजवळ आले अकस्मात म्हणते तुम्हाला कोकला अशी मथुरा ना तर कोळी हा वेळेस असारे नंदागड असारे दूध पाडले दूध आले म्हणा आणि कौस तुमच्यावर रागावला नाही. मासेना उभे जरी वेळे तरी पाठवावी रामून माळे नाही तरी माराल सगळे
हा त्यावेळेस ही कोड जर नाही तुम्हाला सुटलं गाखरी मधला बापळा नाही काढताना गागरी तसं नाही पाठवत आल्या तर म्हणला ही आता कृष्ण भगवानाने बळरामाला तात्काळ वनात पाठवा आम्ही त्याला बघू आता. आम्ही गोरस पिऊन झालेली मस्ती परी तुम्हाशी जवळ आला मृत्यू गोळी प्याले अरे तुम्ही दही पिऊन मगर मस्त झाला अमृत पिऊन मगर मस्त तुम्ही काय खाऊन मगर मस्त झाला मला विनाकार काय उलबत झाला वृंदावनी राहिले होते ते पुढते आले गोकुळात येतो हे विघ्नावची ते पुढे वाढून ठेवले. त्यावेळेस गाई गुरु असणारे मला पुन्हा परत गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्ये आल्यानंतर नसताना विघ्न आता श्रंकट झालेलं आहे. संस्कृत राहले ते वेळ एकांती बसले सकळ गवळी एक मंदिरा बनवाळे होते तर त्यावेळेस गवळी गवळणी बसल्यात पण हा तर एक श्रीकृष्ण भगवंताला कुठं तरी लापवा एक म्हणजे रामकृष्ण बर्वे पर राजा माझे पळवावे नंदाजी गवळी आगवे चिंता तर मला विनाकरीचं विनाकारण तर्क विकर्त करायला चालू केलाय मला. अरे देवाचा देव कुठं लपवून राहत असतं का मला ते उजेड बाहेर येणारच आहे. मनाशी गेले होते राम वनमाळे ते परतून आले सायंकाळी तो अधोदन सकाळ गवळी चिंता त्यावेळेस असणारे श्रीकृष्ण भगवंताने बैठक मना ठिकाणी गेली आणि गवळी गवळणी चिंताक्रांत झालेली चिंता आणि चिता दोन्ही समानाची पाहता असो ऐशी हरीने देखता नंदा त्यावेळेस नंदाने बघितलं म्हणला असं नंदाला विचार श्रीकृष्ण भगवंताने का चिंता करत बसला का दुःख करवलाय नामस्मरण करा दुःख नाहीच होईल. काय झाला समाचार का चिंताग्रस्त मगर नंद म्हणे कंसुदाचार अपाय चिंतित तर नंद राजा मला का श्रीकृष्णाशी म्हणतो तुम्हाला चिंता करू लागलाय म्हणला कौस तुम्हाला मारण्याकरता बरीच योजना करू लागलाय. सांगितले सकळ वर्तमान गदगद असे जग जीवन म्हणे हे पुढे आता चोवीन उठा भोजन करा उठा भोजन करा जेवण करा भगवंताचं नाव घ्या म्हणला आता जी कोड उगीन म्हणला त्याने काय कोड आहे म्हणला साधं कोड आहे. बोली गोळी भद्र पडते आकाशात देऊ धीर ते मशक काय कंसा सुरू अरे या आकाश खाली डासाल त्याला देरी देऊ आम्ही अन्नाला तरी ह्या संकटाला काय गेला तुम्ही या कोड्याला केले गोपाळे जवळी घेतले घट कोवळे क्षण मात्र सूक्ष्म केले घटी घातले त्यावेळेस असताना जी कवळे असताना म्हणा ती कवळे घेतले सूक्ष्म केले असताना त्या गागरीमध्ये घातले. ते आत झाले स्थूल गुजरे वाळवाने तत्काळचे परत वेटी जवळ वळून टाकल्या तर तात्काळ मला वेठी वळल्या आणि त्या असताना टाकून दिलेले वाळूचे दोरेचे वेळेने घटा होते ते गुंडाळे नंदा ते गवळी तटस्थ झाले नवल दावी तर वाळूची दोरे वळले दोरे वळून आता घटा होती बांधलेले गडवी हारी उदकावरी धरली धरित्री पंचभूताशी मैत्री परस्परी चालली रती आतारे भगवंताने म्हणला कशावर धरली तर म्हणला आपल्या दाढेवर धरली होती. कंसदूताशी नंद बोले म्हणे कोडी तुमचे उगवले घेऊन जारे वहिले कंस तर नंदाने सांगितलं तुझा तुमचे कोडे उगवले आता नंदाला नेऊन कौसाला नेऊन दाखवा म्हणते तुम्हा ते बोलावले मथुराना ते तो कोपाला बळी बदला ते म्हणे दुता ते त्यावेळेस आसाडे परिणामाने गोष्ट ऐकली तुताला म्हणला तुम्हाला आता आला तुमचा गतपुराण व्हायची वेळ. दूत वैभीत झाले नंदाशी काकुळते आले आम्हाशी सोडवी वेळे जातो नंदाला काकुलता आले म्हणले दूत भयभीत झाले म्हणले नका मला मारवा आम्ही आसाडे कौसाला वर्तन सांगता कोळे घेऊन या दूत गेले मथुरीशी पळत नंदे बळी बद्र केला शांत म्हणे याते न मारा तर श्रीकृष्ण भगवंताने मला त्याला शांत केलं शांत करून सांगितलं याला मारू नका. अरिष्ट कळली वज्र असे सर्व आनंदे कंसा जवळी दूत आले कोळी निवड तर कौसा पशी दूत आल्यानंतर दूत येऊन सांगले तुमचे कोडे उगवले बघा हे तुमचं कोड आणि तुम्ही बघून घ्या. कोळे घातले गटी बळी बद्रे वळीला विटा ऐकता कंसाची पोटी बळी बहुत त्या श्रीकृष्ण भगवंताने बळरामानं म्हणला ही तुमचे कोड असणार तात्काळ सोडवलेलं आहे. असं यावर एके दिवशी उष्ण काळी ऋषिकेशी चंडाशिव आला मध्यानाशी तरुणे वाळली समजत त्या एक दिवशी असताना दिवस असताना मतदान एक महिने 12 सुमाराला आलेला आहे. गोवर्धन पर्वताचे श्री गाई चालित मोरारी कंशी जाणून त्या अवसरी दूत धाडले सगळे त्यावेळेस असताना त्या गोवर्धन पर्वता ठिकाणी भगवान गाई चारित असताना या कौसाना चाललेलं आहे. चौकडी एकेची वेळा पेटविल्या अग्निज्वाळा 9 लक्ष गोपाळ मेळा सापडला हरियासी त्या डोंगराला आग लावणे एवढे गवळणे गवळी आणि गाई एवढ्या त्या असणाऱ्या आगने लावल्या ठिकाणी सापडलेले दिवसाच्या जाती ओळणी गागणी माझी पडते गोपाळ चौकडी दावती मिळाली श्रीपती तर भगवंता आता संरक्षण कर रे बाबा नाना तरीचा अग्नी लागलाय नाना तरीचे पक्षी अग्नीमध्ये पडू लागले देखोनी ज्वाळा गाई धावते हरिजवळा गोपा करून ते वेळा भाऊ होतला भगवंता धाव रे आमचा प्राण जायची आत्ता वेळ आलेले गोप धावणे हरिवरी पडते निजा खाली कृष्ण जा किती गाईवरी माना असतारे म्हणला गोप असतारे श्रीकृष्ण भगवंताकडे गाई समाना टाकू लागल्या अशी अवस्था त्यात झाली जंगलामध्ये देह जावत जवळणी परी वाचो हा चक्र पाणी जवळी जाळीत आला अरे हे जावा तर भाऊ
पांडुरंग दरड भाऊ असावा असं श्रीकृष्ण भगवंताला वाचवू म्हणाले. गोपाळ आक्रोशेवरती हा सापडला श्रीपती मनमोहक वेदक मोती पुन्हा अहो जगाचा मालक सापला श्रीकृष्ण भगवंता गेला आमचा देव अर्चान सापललंय. निर्वाणीचे जे का भक्त जामने इंद्राकांत नाभी नाभी असे म्हणून तर समजत हा श्रीकृष्ण भगवान सगळ्याला सांगितलं कोणी घाबरू नका मना ठिकाणी कसली दुचका आणू नका. ऐकताचे हरीचे वचन समस्त झाकिले ते नयन विशाळ मुख पसरून गेलेला. हा त्यावेळेस भगवंताने म्हणला पुन्हा 6 वर्षाची मूर्ती त्यावेळेस असताना गेलेला तशी अवस्था केलेली आहे. गोपाळ उघडते नेत्र तो जात वेदन दिशान मात्र ब्रह्मानंद झाला तोर नाचते निर्भरा हा असताना म्हणला या भगवंताने म्हणला असतारे पुन्हा अग्नी गिळल्यानंतर म्हणला याची असतारे म्हणला जी असताना विचार होता ती विचार नाही मोहरी पावे घुमरी मृदंग वाजती कुसरी गोपाळ गती नाना परी हरिला पार. हा त्यावेळेस भगवंताची आनंद लिलेचे म्हणला कौतुक आनंदाने गाऊ लागले. गंधाधर सुमनाचा बारा हरिवली वर्षे ते अपार झाला एकची जय जय. हा त्यावेळेस मला 33 कोटी जण फुलाची वृष्टी केली भगवंतावर असताना आनंद असताना मला उत्सव साजरा केला. करते म्हणे असुशी कधी हरिवली कंसाशी सुखी होतील समस्त ऋषी चिंता हा चिंता करायची गरज नाही तुम्ही बसले एवढे जण ग्रंथ ऐकला तुम्ही सुखी वाचायला घेऊ माझ्या हात जोडून मी सगळे सुखी वाचायला म्हणला जी ग्रंथ ऐकला हरिजय ग्रंथ ऐकला आणि तुमचा विजय होईल. असो गोपाळ आला गोपाळ हर्ष भरित गोपी सकळ आत्या घेऊन गंडळ पाहोळी. हा असतारे गवळणी गोप असतारे म्हणला भगवंताला मुखचंद्र बघण्याकरता आले आरत्या घेतल्या आरती करण्याकरता भगवंताकडे आले. श्रीकृष्ण केवळ वासर म्हणे देखीता गोपीला विकसल्या क्रमणे श्रीकृष्ण शशांक हा भगवंताला बघितलं वासर म्हणे असावा सूर्य असावा चंद्र असावा या असारा गवळणी बघून अति आनंद झाले. केवळ गोपीचा सकळ की कृष्ण सुवास निरोध चंद्र चातक पक्षासाठी उगवतो या भक्तासाठी असरा भगवान सुद्धा आपला चातक पक्षच आहे म्हणून समजायचं. ग्रंथ क्षेत्र साहित्य रशे पिकले आभार नाना दृष्टांत हरिजय ग्रंथ कसा आहे तर तुम्ही सुद्धा भक्तजन या नावामध्ये बसा ना आईल तेरा पैल तेरा जावा म्हणजे तुम्हाला स्वसुटका होईल किंवा ऐसा उपाय काय आता तरी आवडीच्या डोळ्या समजता सावर हा त्यावेळेस आवडीनं भावानं प्रेमानं ह्या नदी असणाऱ्या नावेमध्ये बसा नावेमध्ये बसून आईल तेरा पैल तेरा जावा. त्याचा पांघोरा वाजून कथक पाखरे टाका ओढवणी तरीच धान्य समोर होणे हाता लागेल. हा त्यावेळेस आपल्या ठिकाणचा अहंकार सोडून देऊन असणाऱ्या म्हणला चांगला मार्ग धरा म्हणजे आपल्याला चांगली वाट मिळू शकेल. ब्रह्मानंद तिराज जो ज्ञानार्थ तेज पुंज श्रीधर तयाचे शरण राजे सेविता हा त्या ब्रह्मानंद स्वामीला शरण जाऊन असणारे अति आनंदानं त्याला असणारे मला विनंती करू लागले. इथे श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत संत जन परिशोध पंडित चतुर्दशाध्याय गोड हा कुंडलिका वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की मारुद्र हनुमान की जय.